इरा अजून शुद्धीवर का नाही येते? ती डोळे का नाही उघडते? काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? माझी बहिणी तू जरा हे बस. हे बघ जरा तू शांत हो. आपली इरा लवकर बरी होते लिहा. होणार म्हणजे होणारच आहे माझी इरा लवकर बरी. सर अँटीव्हेनमचे 3 डोस. हिमोटॉक्सिनची मात्रा खूप झाली होती शरीरात. ब्लड क्लॉट्स व्हायला लागले होते म्हणून मग डोस वाढवावा लागला. सर पण त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो कारण तिचं बीपी ऑलरेडी लो आहे. बीपी स्टेबल करण्यासाठी ट्रीटमेंट चालू केली आहे, पण सध्या ब्लड क्लॉट्स थांबवणं गरजेचं होतं कारण ते जर तिच्या ब्रेनपर्यंत पोचले तर मग ती कोमात जाऊ शकते. म्हणून ते कंट्रोल केले आधी. कोमत पण मग क्लॉटचं प्रमाण कमी झाला काय? व्हायला तर पाहिजे. बाकीचे टेस्ट उद्या करणार आहोत. आपण उद्या तिचे काही स्कॅन्स करून घेऊया. मला सांग, ती कधी शुद्धीवर येणार आहे? तुम्ही शांत हो. अरे कशी शांत होऊ? प्लीज माझ्या इराला बरं करा. माझी बहिणी ते सगळे प्रयत्न करतात ना. इराची आई इराक बरा करण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. तुम्ही शांत व्हा, ती नक्की बरी होईल. तेव्हावर विश्वास ठेवा. तो आपल्या इराक काय नाही होऊ देऊचा. तू गप्प बसा. माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. माझी इरा बरी होऊ नये ना म्हणून मुद्दामून तू प्रयत्न करशील. तुला तर मी ना तुम्ही काय बोलतेस तू? या सगळ्यात तिचा काय दोष आहे? हा सगळा तिचाच दोष आहे. तिच्यामुळे हे सगळं घडतंय. ही आयुष्यात आल्यापासून ना माझ्या इराचं काहीही चांगलं घडत नाहीये. हिच्यामुळे सगळं घडतंय. हिला बघवत नाही माझ्या इराचं काही चांगलं. माझी बहिणी अगे काय बोलतस तू? बरोबर तेच बोलते मी. आता सुद्धा इरा कॅम्पची लीडर झाली ना, ते सुद्धा तुला बघवलं गेलं नसणार आहे. तुझ्याच मुळे काहीतरी झालं असणार आहे. तुझी चूक असणार आहे आणि भोगावं माझ्या इराला लागतंय. तुझ्यामुळे माझ्या इराला साप चावला असणार आहे. महिना अगं काय बोलतेस तू? आम्ही सगळे होतो तिथं. बयोची काही चूक नाहीये. उलट आम्ही सगळे इराला थांबवत होतो पुढे जाण्यापासून, पण ती ऐकतच नव्हती कोणाचं. आणि अगं आता परिस्थिती काय आहे, आपण कुठे आहे याचं भान ठेव ना प्लीज. हे बघ आता आरडाओरड करून काही उपयोग नाही. आपल्या इराला बरं होण्यासाठी चांगल्या उपचाराची आणि प्रार्थनेची गरज आहे मम्मा. आणि हे बघ मम्मा, माझ्या बहिणीला बरं करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. प्लीज प्लीज शांत राहा प्लीज. शुभम कसा लवकर चला. इरा मॅडम काय? चला सर प्लीज. या शुभू काय झालंय? काय झालं? ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. शुभू अरे काय झालंय मला सांगा ना. कोणी काही सांगत का नाही? काय झालंय? आपली इरा कोमात गेली. इरा 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 मला उठ ना. इरा गौतमी, इरा माझी बहीण. गौतमी शांत हो, शांत हो. शुभू तिला उठव ना. गौतमी शांत हो. मी आहे ना. शांत हो. शुभू तू काहीतरी कर ना. तिला उठव ना.
माझा या सगळ्यावरती विश्वास नाही, माझा पयोच्या सांगण्यावरती विश्वास नाही. तू उठव ना तिला. हो हो मी बघतो, तू शांत हो. माझी बहिणी अगे अगे तूच हिंमत हरलंस तर कसं होतं ला. अरे आपली इरा नाही ना कोमात गेलेली. मम्मा इराला काही नाही होणार हं. तू काळजी नको करूस. शुभ तिला सांग मम्मा आलीये ती 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 डोळे उघडेल. तू हो हो सांगतो मी. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मला बाहेर घेऊन जा. नाही मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच बसणार आहे इराच्या जवळ. जोपर्यंत ती उठत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. शुभू गौतमी मॅडम प्लीज, म्हणजे आत्ता आम्हाला तिच्या तातडीने काही टेस्ट करायला लागतील. सो प्लीज तुम्ही सगळेजण जरा बाहेर थांबा. नाही मी इथून कुठेही जाणार नाहीये. मला इथून कुठेही जायचं अगे नाहीये. माझी बहिणी थोडं टेस्ट करू दे, मग येऊया ना नाही परत. माझ्या समोर टेस्ट कर ना. जे काही करायचं असेल ते. मम्मा इरा, इराला काही नाही होणार. शुभू, तू बघ तिच्याकडे. इरा सर काय काय वाटतंय तुम्हाला? आता वेळच ठरवेल. बाबा म्हणजे तिला आता मेडिकेशन्सला कसा रिस्पॉन्स देते त्याची वाट बघावी लागणार आपल्याला. माझी इरा. कपके रडू नका हो बहिणी. बसू. शांत हो मम्मा. होईल सगळं नीट. घबराव. सांभाळ स्वतः. अशी कशी माझी इरा कोमात जाऊ शकते? अगं सकाळी बोलले मी तिच्याशी आणि हे सगळं त्या बळमुळे झालं. इथे उभं राहून बोलली होती ना ती इरा कोमात जाईल म्हणून. सगळं तिच्यामुळे झालं. मम्मा हे बघ, कोणी काहीच केलेलं नाहीये. अगं मी स्वतः होतो तिथे, कोणी काहीच केलेलं नाहीये. नाही यार, तुम्हाला माहिती नाही ती पयो कशी येते. तुम्ही सगळे तिच्या भोळ्या चेहऱ्याला बोलता, पण मी तिला चांगली ओळखू नये बनवतीये ती एक नंबरची. माझ्या हिराला जर काही झालं ना, मी त्या पयोला सोडणार नाहीये. माझी बहिणी अगे किती कसं बोलत. बघ आपल्या इरा कायच नाही होत. देवावर विश्वास ठेव, तो सगळं नीट करेल. देवारावण आमच्या हिराचं रक्षण कर. ती काही संकटातनं बाहेर येण्यासाठी बळ दे. I love you. सरस्वती म्हणते ते खरं आहे. परिस्थितीमुळे इरा चिडचिडी झाली असली तरी ती मनाने वाईट नाहीये. ती जितका रागराग मनापासून करते तितकंच प्रेमही जीव लावून करते.
आणि कदाचित हाच तिचा खरेपणा असेल, पण माझ्यासाठी आजही इरा फक्त एक स्टुडंट आहे आणि यापुढेही स्टुडंटच राहील. पण सरस्वतीसाठी ती तिची बहीण आहे. इरा तिच्याशी कशीही वागली तरी सरस्वती तिच्यावरती सख्ख्या बहिणीसारखं प्रेम करते. इराला काही झालं तर सरस्वतीची काय अवस्था होईल? इराची आई, आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती इरा सोबत ते का काहीच नाही होणार. हा, तुम्ही नका काळजी करू. जर माझ्या इराला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. तुझा जीव घेईन मी. मग मला जेलमध्ये जावं लागलं ना तरी चालेल. मी तुला मारून टाकेन. मम्मा ग काय करतेस? तुम्ही काय डोकं बिकं फिरलंय का तुझा? इथं प्रत्येकाला इराची काळजी आहे आणि इरा बरी व्हावी यासाठी सगळे प्रयत्न करताय. शुभू, पण तुला माहिती नाहीये ही वयो माझ्या इराच्या जीवावर उठलीये. त्यापुढे एक शब्द बोलशील ना तर काय? तू माझ्याशी उगाच वाद घालू नकोस. हॉस्पिटल आहे. बाबा प्लीज रवान द्या ना. पण हिला कळत नाही का इथे काय बोलतोय? बाबा आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, सगळ्यांकाच टेन्शन. तुम्ही चला चला. ऐसून मूर्खासारखं वागणं बंद करा. अशी कशी बोलू शकते ती तुला? बाबा प्लीज शांत व्हा. अगं कसं शांत हो? ही काय बाई आहे का? ही काय वेळ आहे का ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची? ती अशा वेळी सुद्धा तुझ्यावर आळ घेते. काय परिस्थिती, आपल्या मुलीचा जीव धोक्यात आहे, ते सगळं सोडून आरडाओरडा करतीये, आरोप करतीये. अशा वेळी कसं वागायचं याची साधी अक्कल नाहीये का या बाईला? तुम्ही बसा आधी, तुम्ही बसा, शांत व्हा प्लीज. नको मला पाणी. बाबा प्लीज चिडू नका. त्यांच्या वेदना मी समजू शकता. हो, त्यांच्यातली आई हा सगळा बोलता. अगं आई मुलाच्या जीवासाठी प्रार्थना करते, अशी धमक्या देत नाही बसत. बाबा आई बाळासाठी काय करू शकता. अगं म्हणून कुणाच्या तरी जीवावर उठायचं? जेव्हा प्रसंग आपल्या बाळाच्या जीवावर बेतताना तेव्हा प्रत्येक आईमधली दुर्गा जागी होता. आईसाठी तिचं लेकरू सर्वस्व असताना बाबा, आणि आपली पोटची पोर अशी कोमात गेलेली असताना प्रत्येक आईची अवस्था हीच होणार ना. आपण त्यांना समजून घेऊया ना बाबा. तुम्ही आता आधीचं सगळं विसरून जा आणि इराची आई एक आई म्हणून बघा. आता आपल्या मुली कसं मरणाच्या दारात बघताना त्यांना काय वाटत असेल हो. बाबा माका खरं खरं सांगा, आपल्याकडे किती वेळा? इरा कोमातून 12 तासांच्या आत बाहेर आली पाहिजे, नाहीतर काय बाबा? तर कंडिशन खूप क्रिटिकल होऊन जाईल. बाबा आपण इराक काय नाही होऊ द्यायचा. रवळणात ना आपल्या वांगडा, तो नक्की बरा करेल, हा माझा विश्वास आहे. तुझा विश्वासच मला धीर देतो. बाबा आपण धीर सोडून नाही चलाचा. तुम्ही आमचा आधार आहात बाबा. इरासाठी तुम्ही हिरो आहात आणि या वेळेत तुमका सुपर हिरो होऊचा. इराचा जीव वाचवायचा आहे तुमका बाबा. इरा बरी झाल्यावर ते का घास भरवताना सुपर हिरोची गोष्ट सांगायची आहे ना. बाळा तू म्हणतेस तसंच होईल, पण कॅम्प मधून परत आल्यापासून तू घरीच गेली नाहीयेस. घरी जाऊन थोडासा आराम कर. नाही बाबा, मी इराक सोडून असं नाही जाऊ शकत. ऐक माझं, तू घरी गेल्याशिवाय आरव घरी जाणार नाही, आणि आरव घरी गेला तर तो गौतमीला पण घेऊन जाईल.
बाळा, या सगळ्यात मला तुझी खूप गरज आहे. तुला कळते ना मी काय म्हणतोय ते. ठीक आहे, मी आरव दादा आणि इराची आई घेऊन घरी जाते, पण मी लगेच परत येईल. बाबांनी सगळ्यांका घरी जाऊक सांगितलंय. नाही, जोपर्यंत इरा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये. मम्मा हे बघ, इरा ट्रीटमेंटने बरी होणार आहे आणि आता सध्या तिला आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. किमान तिच्यासाठी तरी आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे. अरे पण मम्मा हे बघ, प्लीज ऐक माझं. बाबा बरोबर सांगतो. हे बघ, थोड्या वेळासाठी रेस्ट घेऊन येऊयात ना परत आपण, पण प्लीज आता जाऊया. चला बहिणी, दादा बोलता आता बरोबर बोलता. येवा येवा, चला. आणि हे बघ, स्वतः आराम कर थोडा. अरे, आपली इरा बरी होईल ना रे. हे बघ मम्मा, इराला काही नाही होणार. आपण जाऊ उद्या तिच्याकडे, ठीक आहे? होतली बरी. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही जाऊन आराम करा. जावा. कसा आराम करणार आहे मी आता? आलो घेऊन जा अंका. चल मग, चल. काळजी करू नका. इरा, आपण एका आईच्या पोटी जन्मलो नसलो तरी आपली नाळ नियतीने बांधली अगो. माका माहिती आहे, लहानपणी अचानक मी तुझ्या आयुष्यात येले. त्या वयात त्या सगळा स्वीकारणं तुझ्यासाठी किती कठीण गेला असता हे समजू शकता. तुझा राग, त्रागा सगळा कळता गो माका. तू आजवर जा काय माका बोललंस ना, त्याचा राग माका कधीच नाही येणारही नाही, कारण तो तुझा हक्क हा. तो हक्क सांगूक तरी बरे हो ना गो.